जय, इथली ही सगळी कामं आवरल्यावर मला येऊन भेट. तपास तर घेऊ ना की अनयला नक्की काय समजलंय आणि कसं समजलंय. ओके बॉस. जय मान हलवत बोलतो तसं अभिही राम यांना भेटायला आत निघून जातो. आता पुढे अनय परत जेव्हा त्यांच्या रूममध्ये आला पण मयुरी मात्र त्याला कुठेच नाही सापडली. तो परत खाली हॉलमध्ये आला. रमेश काका, तुम्ही मयुरीला पाहिलं का? अनय किचनमध्ये जाणाऱ्या रमेश काकांना थांबवत बोलतो. हो, त्या तुमच्या दद्दूच्या रूममध्ये गेले आहे, बोलत रमेश काका तिथून निघून गेले. अनयने वर दद्दूच्या रूमकडे पाहिलं तर त्याला अभि आत जाताना दिसतो. तोही लगेच दद्दूच्या रूमकडे जायला लागतो. अभि जेव्हा राम यांच्या रूमचा दरवाजा उघडून आत आला तर त्याला समोरच बेडवर बसलेले राम त्यांच्यासमोर खुर्चीवर बसलेल्या मयुरीशी बोलताना दिसले. ते दोघे कुठल्या तरी गोष्टीवर हसत होते. अभिला मयुरीला तिथे पाहून जरा अवघडल्यासारखे झाले. आत जाऊ की नको हे त्याला समजेना. तोच राम यांचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. अरे अभि, तिथे का थांबलाय? ये ना आते, राम त्याला बोलता. तेवढ्यात मयुरीचंही लक्ष अभिकडे जातं. तो तर आल्यापासून तिच्याकडेच पाहत होता. त्यामुळे त्या दोघांचीही नजरानजर झाली आणि मयुरीने लगेच नजर फिरून घेतली. तिलाही जरा संकोचल्यासारखं झालं. नाही नको काका, तुमचं काही महत्त्वाचं बोलणं चालू असेल तर राहू देत, मी नंतर येतो, अभि यावेळी रामकडे पाहत बोलतो. पण मयुरी आणि अभिच्या नजरेचा खेळ पाहिलेले दद्दू कुठे कुणाचं ऐकणार होते. अरे महत्त्वाचं तसं काहीच नाही, मी बस मयुरीला अनय आणि आयुषचे लहानपणीचे काही किस्से सांगत होतो, बाकी काही नाही, ये तू ये, दद्दू बेडवर थोडंसं सरकत आणि अभिला तिथे बसायचा इशारा करत बोलता. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण अभि त्यांच्या शेजारी जाऊन बसतो. दद्दू तुम्ही बोलत बसा, मी जाते, मयुरी तिच्या जागेवरून उठत बोलते. अगं बस बस, आज मला तुमच्या दोघांशीही बोलायचं आहे, म्हणून तर मी अभिलाही बोलावून घेतलं, दद्दू तिला परत बसायला सांगता. आमच्याशी काय बोलायचं आहे काका तुम्हाला? अभि गोंधळून बोलतो. मयुरीही गोंधळून दद्दूकडे पाहते. हेच, अजून किती दिवस हे सगळं चालणार आहे? तुम्हाला दोघांनाही आता तुमच्यातील नात्याबद्दल माहीत आहे, मग किती दिवस एकमेकांपासून तुम्ही अशी नजर फिरवणार आहात? तुमच्या दोघांचं नातं म्हणजे जगातील सगळ्यात भावनिक, पवित्र, निर्मळ, अरे मी सांगायला गेलो तर मला शब्द अपुरे पडतील इतकं पवित्र आहे हे नातं. मला वाटतं की आता तुम्ही दोघांनी एकमेकांचा स्वीकार करावा, एकमेकांना तो मान, ते प्रेम द्यावं. तुम्हाला नाही का वाटत असं? दद्दू त्यांच्या मनातील सगळं बोलून टाकतात. त्यांच्या बोलण्यावर मयुरी काहीच बोलत नाही. अभिलाही तिचं न बोलणं कुठेतरी खटकतं. त्याला त्याचं वाईटही वाटतं. पण त्याचा भूतकाळ पाहता, मयुरीचा भूतकाळ पाहता हे सगळं इतकंही सोपं नव्हतं. त्यामुळे अभिही काहीच बोलत नाही. अरे शांत का बसलात? मी काहीतरी सांगतोय तुम्हाला, निदान हो नाही किंवा मग आम्हाला जरा वेळ द्या असं काहीतरी बोला. दोघेही गप्प आहेत हे पाहून दद्दूच बोलता. काका तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण हे खरंच इतकं सोपं नाही आहे. तुम्हीच म्हणालात ना माझं एक वेळ ठीक आहे, हो, पण आपल्याला मयुरीच्या मनाचाही विचार करायला हवा ना. ज्या पद्धतीने भावनाने तिला आपल्या सगळ्यांपासून लपून एकटीने तिचा सांभाळ केलाय, त्यामुळे तिच्या मनात कुठे ना कुठे एक किंतु असेल, मला खात्री आहे. मी भावनाला दोष देत नाहीये. तिने तेव्हा जे केलं ते योग्यच होतं. कुठलीही स्वाभिमानी स्त्री असंच वागली असती. पण मयुरी, तिच्यासाठी भावना तिची आई, वडील, भाऊ, बहीण सगळंच फक्त भावना होती. तिच्यासाठी ही सगळी नाती भावनानेच निभावली आणि ती नसतानाही मयुरी तिलाच म्हणजे भावनालाच तिचं सर्वस्व मानत आली. तेव्हा एक दिवस अचानक तिला समजतं की तिला वडीलही आहे आणि त्यांच्या फक्त एका चुकीमुळे तिचा जन्म झालाय, ज्यामुळे तिच्या आईने स्वतःच्या सोबतच स्वतःच्या मुलीचा स्वाभिमान जपण्यासाठी म्हणून तिच्या वडिलांना न सांगता तिला सांभाळलं. त्या मुलीच्या मनाची अवस्था काय असेल आपल्याला याचाही विचार करायला हवा ना. कुठल्या पित्याला त्याच्या अपत्याने बाबा म्हणून हाक दिल्यावर आनंद नाही होणार? उलट ज्या दिवशी कुठलाही पिता ही हाक ऐकतो ना, त्याच्यासाठी तो दिवस त्याच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरात लिहिण्याचा दिवस असतो. या बाबतीत माझीही परिस्थिती काही वेगळी नाही, पण हे तेव्हाच जेव्हा तिला मनापासून मला बाबा म्हणावंसं वाटेल. तोपर्यंत तिला कुणीही जबरदस्ती करू नये इतकंच मला वाटतं. मग तिने मला कधीच बाबा म्हणून हाक नाही मारली तरी चालेल.
अभि त्याच्या मनातलं सगळं बोलला होता. मयुरी फक्त त्याचं बोलणं खाली मान घालून ऐकत होती. तिने एकदाही त्याच्या नजरेला नजर देण्याचा प्रयत्न केला नाही ना तिची तशी हिंमत झाली, कारण कुठे ना कुठे खरंच तिच्या मनात अभिबद्दल एक किंतु होताच, ज्यामुळे तिला त्याचा स्वीकार करणं जमत नव्हतं. मयुरी मनोमन प्रार्थना करत होती की कुणीतरी यावं आणि तिला या सगळ्यातून सोडवावं. तिला आता या सगळ्याचा विचार करायचा नव्हता ना तिने तिच्या मनाला या सगळ्यासाठी तयार केलं होतं. मयुरी मनातल्या मनात विचार करत होती. तोच बाहेरून हे सगळं ऐकणारा अनय आत आला. कदाचित त्याला ही मयुरीची परिस्थिती समजली होती. तो आत आला तसं त्याने मयुरीचा हात पकडून तिला उभं केलं. दद्दू, मला मयुरीजवळ खूप महत्त्वाचं काम आहे, म्हणून मी तिला घेऊन जातोय. तुम्ही तिच्याशी नंतर बोला प्लीज, आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं त्यासाठी सॉरी, म्हणत तो जसं वाऱ्याच्या वेगाने आत आला होता तसाच मयुरीला घेऊन निघूनही गेला. अनय मयुरीला घेऊन जातो. दद्दू गोंधळून आणि आश्चर्याने तो मयुरीला घेऊन गेला त्या दिशेला पाहत होते. काय झालं काका, असे का पाहताय? अभि बंद दाराकडे पाहणाऱ्या रामला विचारतो. मला हे समजत नाहीये की हा अनय आता असा का वागला आणि मयुरीला का घेऊन गेला तो असा हाताला धरून? दद्दू गोंधळून बोलता. कारण जे तुम्ही करायचा प्रयत्न करताय ना ते व्हावं असं त्याला वाटत नाही. त्याच्या मते मला मयुरीच्या आयुष्यात येण्याचा काहीच हक्क नाही. अभि हसत बोलतो. त्याला अनयच्या बालिशपणाचं हसू येत होतं. पण हे ठरवणारा तो कोण? तो जरी मयुरीचा नवरा असला तरी आपल्या आयुष्यात कुणाला येऊ द्यायचं कुणाला नाही हे ठरवण्याचा हक्क फक्त तिचा आहे. राम काहीसं चिडून बोलता. पण काका, भूतकाळात जे घडलंय त्यामुळे मलाही कधी कधी वाटतं की कुठेतरी त्याचंही वागणं योग्य आहे. अभि मात्र शांततेत बोलतो. नाही अभि, त्याचं हे वागणं बरोबर नाहीये. मी त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. कुणाचं आयुष्य कंट्रोल करणं आणि तेही जिच्यावर तो प्रेम करतो तिचं आयुष्य कंट्रोल करणं हा त्याचा स्वभाव नाहीये. तो हे सगळं वागतोय याला कारण फक्त त्याचा तुझ्यावर असलेला राग आहे, बाकी काही नाही. प्रमाणात त्याला आता हे समजून घ्यायला हवं की तू मयुरीचा पिता आहेस आणि त्याने कितीही नाकारलं तरी हे सत्य बदलणार नाहीये. मी बोलेल त्याच्याशी. नको काका, मला तुमची मदत नको. मयुरी आणि अनयच्या मनात स्वतःसाठी जागा मला स्वतः निर्माण करायची, तुमच्या किंवा अजून कुणाच्या मदतीने नाही. त्यांनी मला माफ करावं, पण त्यात माझे प्रयत्न असले पाहिजे. हरकत नाही, जशी तुझी मर्जी. राम खांदे उडवत बोलता. इकडे रामच्या रूममधून मयुरीला घेऊन बाहेर पडलेला अनय तिला घेऊन सरळ त्याच्या रूममध्येच जाऊनच थांबतो. हे काय चालवलंय अनय तू? असं सगळ्यांसमोर मला हाताला धरून घेऊन आलास? काय विचार करतील ते? मयुरी जरासं चिडून बोलते. अर्थात हे नाटक होतं, पण ते फक्त तिलाच माहीत होतं. मला वाटलं तू तिथे अनकम्फर्टेबल झाली होती म्हणून मी घेऊन आलो तुला इथं. आय एम सॉरी, अनय तोंड पाडत बोलतो. तो हे विसरलाच होता की मयुरी त्याच्यावर चिडली म्हणून, पण आता त्याच्या लक्षात आले होते हे, म्हणून जरा नम्रपणे बोलतो. सॉरी तर तुला बोलावंच लागेल, पण म्हणून माझा राग शांत होणार नाहीये, समजलं तुला? मयुरी प्लीज समजून घे ना. मी जाणून बुजून नाही केलं ते सगळं. मला खरंच तुझी आणि आयुषची काळजी वाटत होती म्हणून मी. पण तू का थांबली होतीस तिथे? त्या लोकांनी तुम्हाला काही केलं असतं म्हणजे? पण अनय काय पण? मला सांग, त्या लोकांनी तुम्हाला दोघांना काही केलं असतं तर? एकतर तो मूर्ख आयुष बॉडीगार्ड्सला ही सोबत घेऊन जात नाही. यावेळीही अनय जरासा चिडतो, पण तरीही शांततेतच बोलतो. अनय, मला नसती कारण देऊ नकोस. तू माझ्यावर ओरडलास. परत मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचंही तू उत्तर दिलं नाही. मला ना तुझा खूप सारा राग येतोय, समजतंय तुला? आणि हा राग तू काहीही केल्याने निवळणार नाहीये, हे लक्षात घे. मयुरी रागारागाने तावातावात बोलत होती आणि अनयचं टेन्शन वाढवत होती. काय करू हिला? कसं म्हणू? हिच्या रागाचा पारा तर वाढतच चाललाय. काय करू देवा? आजपर्यंत तू कधीच नाही आठवला, पण आज बायको चिडली तर मात्र तुझा धावा करतोय. म्हणून चिडून न जाता प्लीज माझी मदत कर प्लीज. अनय मनोमन देवाला विनवीत होता. तोच त्याला अभिचं बोलणं आठवलं. काहीच नको करूस, बस तिला एकदा जवळ घे आणि तिला सांग तू तिच्यावर किती प्रेम करतोस ते. तुझं काम आपोआप होईल. हा उपाय काम करल तिच्यावर? ती तर इतकी रागावली, माझं ऐकते का नाही हीच शंका आहे. पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? कारण ही जर अशीच माझ्यावर चिडून बसली ना तर माझं जगणं मुश्किल होईल.
अनय स्वतःशीच बोलत मयुरीच्या जवळ जातो. मयुरी लिसन, मी काय म्हणतो. अनय तिच्या जवळ जात बोलण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणतो बोल, आज मला तुझं ऐकायचंच आहे. बोल, का ओरडलास माझ्यावर आणि आयुष तू त्यालाही धारेवर धरलंस. बोल, का वागलास तू असं. हे तर हे, पण त्याला हेही कमी वाटलं की काय, म्हणून मी दद्दूसोबत बोलत असताना मला हाताला धरून इकडे घेऊन आलास. नक्की काय आहे तुझ्या मनात. बाकी काही असू, पण मयुरी अनयवर चिडण्याचं नाटक खूपच चांगल्या प्रकारे बजावत होती आणि तिला मिनिटाला असं चिडताना पाहून अनयचं टेन्शनही वाढत होतं. अनय मयुरीशी बोलायला म्हणून तिच्याजवळ गेला, पण मयुरी त्याचं काही ऐकण्याऐवजी स्वतःच नॉनस्टॉप बोलायला लागली. हे पाहून अनय आता तर पुरता वैतागला. मनोमन स्वतःशी गाठ बांधली त्याने की आता काहीही झालं तरी तिकडे एखाद्याला मारणं परवडल, पण बायकोवर ओरडायचं नाही. त्याने झटक्यात तिचा हात धरून तिला जवळ ओढत तिच्या कमरेभोवती स्वतःच्या हातांची पकड इतकी घट्ट केली की तिला हलायलाही चान्स नव्हता. त्याच्या अशा वागण्याने मात्र नॉनस्टॉप बडबडणारी मयुरी अचानक शांत झाली. म्हणण्यापेक्षा गप्पच झाली. तिच्या तर तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता किंवा तशी तिची काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. आत्ता बोल, काय झालं. इतकी शांत का झालीस. बोल ना, मी तुझं सगळं बोलणं ऐकतोय. बस तू बोलत राहा. अनय तिला असं गप्प बसलेलं पाहून तिला चिडवण्याच्या इराद्याने बोलतो. मम्मी, तुला ते म्हणजे माझं राग. मयुरी जसजशी हिंमत एकवटून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती तसं अनय अजूनच तिच्या भोवतीची पकड शक्य होईल तितकी घट्ट करत होता. त्यामुळे मयुरीने नंतर मौनच धारण करणं योग्य समजलं आणि ती गप्प बसली. अर्थात अनयला ही तर हेच हवं होतं. तू गप्प बसली म्हणजे आता मी बोलू शकतो तर. आता मी बोलायला सुरुवात करतो. तर मिसेस अनय देसाई, मला तुमची काळजी वाटते. तुम्हाला इतकंसं नखा इतकं जरी खरचटलं ना तर त्याचा त्रास मला होतो. माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की तुम्हाला अगदी कुणीही त्रास द्यावा. त्या लोकांबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. तुम्हाला तर हेही माहीत नाही आहे की ती 3 लोक तुमचा पाठलाग का करताय. असं असताना तुम्ही तुमच्या मूर्ख दीराला सोबत घेऊन आणि त्या दीराला नको तिथे त्याची स्वतःची नसलेली अक्कल वापरायला लावून काय करणार होता. मला हे दाखवणार होत्या की तुम्ही झाशीची राणी आहे. मला मान्य की कुठलीही स्त्री ही कमजोर नसते. उलट मी तर म्हणेन की स्त्री ही नेहमीच पुरुषांपेक्षा जास्त स्ट्रॉंग असते. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकावा. स्वतःसाठी नाही, निदान तर आमच्यासाठी, जे तुमच्यावर खूप जास्त प्रेम करता त्यांच्यासाठी तरी स्वतःचं संरक्षण करणं ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे, नाही का. तिकडे अनय मयुरीला समजावून सांगत होता, तर इकडे राम आणि अभि यांचं तिसरंच काहीतरी चालू होतं. हे पहा अभि, मला माहीत आहे तुझा विश्वास नाही बसणार, पण मला पूर्ण खात्री आहे की अनयला मिळालेली इन्फॉर्मेशन ही कधीच चुकीची नसते. नक्कीच त्याच्या सांगण्यात काहीतरी तथ्य आहे. साधना आणि भावनाच्या कंपनीत होणाऱ्या ह्युमन ट्रॅफिकिंगबद्दल त्याने आपल्याला मागच्या वेळी सांगितलं होतं, पण यावेळी त्याने सांगितलेली नाव ही तुझा विश्वास न बसण्यासारखीच आहे. पण हे तिघं म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत नाहीये काका. हे तिघं कसे असू शकता. का असू शकत नाही हे तिघं. कदाचित हे तिघं असतील म्हणूनच आम्हाला किंवा तुला साधना, विशाल आणि गीताचे गुन्हेगार सापडले नाहीत. कदाचित हेच तिघं असतील म्हणून सगळं सत्य समजल्यावर त्यांनी भावनाला मारून टाकलं. कदाचित हेच तिघं असतील म्हणून आपण सत्यापासून अनभिज्ञ राहिलो. राम काहीसा विचार करत बोलता. असं असेल तर मला पुन्हा एकदा तपास करण्यासाठी म्हणून त्या बंद पडलेल्या कंपनीत जायला हवं, अभि त्यांना म्हणतो. मलाही हेच वाटतंय. मी या बाबतीत अनयशीही बोलणार होतो. मला वाटतं तुम्ही दोघं मिळून जावा शोधायला. कुणीतरी एकाच्या हातात जरी काही सापडलं तरी बेहतर. शिवाय अनयला जी एक लीड मिसिंग वाटते या केसची तीही सापडेल आपल्याला. हो, तुमचं बरोबर आहे काका. मी आताच तयारी करतो. शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला तिथे जावं लागणार आहे, अभि त्यांना म्हणतो. ठीक आहे, तू लाग कामाला. मी आज रात्री डिनरच्या वेळी अनयलाही सांगतो हे सगळं. ठीक आहे काका. काका, मला तुम्हाला अजून काहीतरी बोलायचं होतं, अभि काहीसा अडखळत बोलतो. अरे बोल ना मग, इतकं काय अडखळायचं त्यात.
ते म्हणजे अनय करेलच, पण तरी मला वाटतं तुम्हीही एकदा मयुरीशी बोलून तिला या सगळ्यांपासून दूर राहायला सांगावं. आज जे ती आयुषला हाताशी धरून करणार होती तसं पुन्हा नको घडायला. मी समजू शकतो तुझी काळजी. हरकत नाही, बोलतो मी तिच्याशी एकदा, राम त्याला आश्वासन देत बोलता. ठीक आहे, येतो मग मी काका. हो ये, मीही अनयशी बोलतो जाण्याबद्दल. अभि तिथून निघून जातो, पण राम मात्र तिथेच कसला तरी विचार करत बसता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.